आपल्या समोर येते आपली पुढची स्पर्धक भूपाली शिधये. एकच कडवं गायलंस ना तू, त्याच्यातनं बाहेर नाही येता येते अजून. गाण्यामध्ये असणं, त्याचा भाव काय आहे तो समजून सुरुवात छान केलीस तू. एका जागेवर फक्त एक श्वासाचा तुझा प्रॉब्लेम झाला, चुकीच्या ठिकाणी श्वास घेतलास. आणि दुसरं मला सांगायचं म्हणजे ज्या टेल्स आहेत ना, टेल्स म्हणजे जेव्हा गाणं तू लाईन संपते ते संपवताना तो पण सूर आणि तो पण तुझा काय म्हणता येईल ते आवाज, तो पूर्ण त्या तिथपर्यंत राहू देत जा. या एवढ्या एक गोष्टी आहेत. बाकी तुझं गाणं खरंच खूप छान झालं. ज्या पद्धतीने तू संपवलंस तेही आउटस्टँडिंग, खूप छान होतं. हा अल्बम अभंग तुकयाचे बरोबर. हा लहानपणापासून ऐकतोय. आमच्याकडे आपले सकाळी उठले म्हणजे 7-8 वाजता उठल्यानंतर ते त्या सगळ्याच कॅसेट चालू असायच्या. मला एका गोष्टीचं वाईट आता वाटतंय आणि कळायचं तेव्हा नाही की त्यामध्ये त्यांचं त्या संगीतकाराचं नाव नव्हतं. ती गाणी होती पण क्रेडिट लिस्टमध्ये त्या संगीतकाराचं नाव नव्हतं. मला माहीत नाही ते कशामुळे ते नजर चुकीने राहिलं होतं का काय होतं. पण पुढे जेव्हा आम्ही पुण्याला शिफ्ट झालो त्यानंतर आम्हाला कार्यक्रमामध्ये गाताना हे कळलं की हे श्रीनिवास खळ्यांचं कंपोजिशन आहे. आणि त्यानंतर एक एक गोष्टी ज्या कळायला लागल्या की ते शुक्रतारा मंदवारा असेल, गेले ते दिन गेले असेल, ही गाणी. आणि स्पेशली मला सांगायचं म्हणजे इतकं काळजाला हात घालणारं किंवा तुम्हाला तल्लीन व्हायला लावणारं, त्या गाण्यामध्येच तुम्ही हरवून जाता अशा पद्धतीचा फार थोडे संगीतकार आपल्याकडे झालेत. आणि त्याच्यातलं खळे काका हे एक इतकं मोठं नाव आहे.
त्यांचं गाणं तू निवडलंस आणि खूप चांगल्या पद्धतीने गायलंस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. ऑल द बेस्ट. मी त्या समेतनंच बाहेर नाही आलो अजून, बिकॉज ती न फिरे घा इथे जे वाटतं ना, हा इतका सोपा रिदम येतो आणि त्याने जी तल्लीनता येते, त्याने जे सार्थक झाल्याचं वाटतं ना, फार छान वाटतं. मला तुझ्या गाण्याबद्दल एवढं सांगावंसं वाटेल की मध्ये मध्ये सूर तुझे अपेक्षेपेक्षा जास्त चांगले नव्हते. ह्या गाण्याची जी क्रॉस आहे ती ह्या गाण्याचा जीव आहे, आणि तिकडे मात्र मी डिस्टर्ब झालो थोडासा. बैसले शेजारी तिकडे मला थोडंसं, बिकॉज तिकडे ज्या पद्धतीने खळकाकांनी ते कंपोजला एक वेगळा जो कलर तिकडे येतो ना, एक कॉर्ड चेंज होतो आणि सगळंच बदलतं, त्या अख्ख्या गाण्याचं चित्रच बदलतं. आणि परत मध्ये त्यांची खासियत आहे, पण ती आपल्याला पेलवता आली पाहिजे. तू डेफिनेटली त्याच्यातनं ओव्हरकम करशील आणि माझी अशी अपेक्षा आहे तुझ्याकडनं, अशी मला खात्री आहे. पण जरा सुरांकडे प्लीज लक्ष द्या. पण अजून एक गोष्ट, तुझा आवाज खूप चांगला आहे. टोन खूप छान, आवाजाला धार खूप छान आहे आवाजाची, खूप छान धार. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. अजयने दिलाय प. अतुल. अतुलने पण तुला दिलाय प. आमची अशी इच्छा आहे की छान भावगीत तू गा. चालेल, नक्कीच. प्लीज. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट भूपाली. Sa-re-ga-ma-pa, I get, sa-re-ga-ma-pa.